केवळ तिसरी स्पर्धा या स्पर्धकाची मुंबई श्री स्पर्धेमध्ये त्याने गेल्या वेळेला विजेतेपद मिळवलं 80 किलो खालील गटामध्ये। त्याच्या आधी तो मुंबई नॉव्हिस किंवा मुंबई नवोदय श्री या किताबाचा मानकरी ठरला। त्याचे प्रशिक्षक आहेत संजय चव्हाण। तर 127 अनिल बिलावा याच्याकडे लक्ष द्या। पाण्याजोगं शरीर सौष्ठव 128 आहे संकेत लंगरकर कोल्हापूर। अब्दुल अन्सारी पुणे 129, 131 आहे सुशांत रांजणकर मुंबई। अभिजित चव्हाण कोल्हापूर 132, अभिषेक खेडेकर मुंबई 133, हरेश नाईक ठाणे 134 आणि 139 सचिन थापा पश्चिम ठाणे। 3 साइड चेस्ट विथ काफ मसल स्टार्ट। तर मुंबई कोल्हापूर पुणे, पुन्हा मुंबई कोल्हापूर आणि मुंबई आणि ठाणे अशी ही लढत आहे। पश्चिम ठाणेचा सचिन थापा आहे। आता यापैकी कोण सरस दिसतोय तुम्हाला? संजय बिलावा, अनिल बिलावा तर निश्चित आहे संजय चव्हाणांचा चेला। पोज होल्ड करून ठेवायची आहे बघा। त्याचे हॅमस्ट्रिंग्स पहा, त्याचे ग्लुटस मसल्स पहा, कुल्याचे ते स्नायू पहा, पाहण्याजोगे आहेत खरोखर। त्याच्यावर त्यानं बरीच मेहनत घेतलेली आहे। फार कमी लोकांचे असे स्नायू डेव्हलप होत असतात, विकसित होत असतात। रिलॅक्स, थँक्यू। पाठ आपली किती मजबूत आहे हे सगळ्यांनी दाखवलेलं आहे। ॲब्डॉमिनल ऑब्लिक विथ थाय मसल्स, पोटाचे स्नायू, पोटाचे बाजूचे स्नायू, मांड्या। बिलावाकडे लक्ष द्या, ते थाईज बघा, त्याच्यावरती स्ट्रायशन्स म्हणतो आपण, अशा रेषा उमटतात अशा आडव्या, त्या कुठे दिसत आहेत का बघा, शोधा तुम्हाला कॅमेरा जर तिथपर्यंत पोचला असेल तर। थँक्यू। 131 चे पण थाईज बरे होते, पण साईजचा जर विचार केला तर बिलावा जाधव बरा दिसतो इथे। त्याचे डेल्टॉइड्स म्हणजे खांद्याचे जे मसल्स आहेत तेही बऱ्यापैकी मोठे दिसत आहेत इथे। 131, 128, 127 यांच्यामध्ये काटेकी टक्कर आहे। 129 ही चांगला वाटतोय। 139 बाहेर जाईल अशी शक्यता दिसते आहे। दुसरा कोण आहे? 132 जाईल का? बिलावा तर विजेतेपदाच्या शर्यतीत आहे असा माझा कयास आहे। 129, 131 किलो नंतर 85 किलो आहे। 85 किलोचा गट ही लगेच तयार होणार आहे। त्यानंतर 90 किलो, त्यामुळे मेन्स फिजिक फिटनेस 100 अबाव त्यानंतर हे त्यानंतर होणार आहे। त्यामुळे थोडीशी उसंत मिळेल, मलाही मिळेल। गेले 2.5-3 तास मी बोलतोय, घशाला आराम नाही आहे, उघड्यावर बसलेलो आहे, त्यामुळे हवेचाही त्रास होतो आहे। कॉमेंटेटरला आवाजाला फार जपावं लागतं, पण तसा काही प्रकार इथं होत नाही आहे, सांभाळावं लागतं। मुंबईच्या बाहेर आलो आहे जिथं 2-3 डिग्रीने तापमानही थोडंसं कमी आहे आणि आता दव ही कदाचित वरून पडत असेल। पंचांनी 6 स्पर्धकांची निवड केलेली आहे। ट्रक नंबर 127 अनिल बिलावा अपेक्षेनुसार पुढच्या फेरीत 128 आहे, 129 पण आहे, 131 ही असण्याची शक्यता आहे। 132 जाईल का बाहेर? 133 132 बाहेर गेलेला आहे, 134 आणि 139 बाहेर गेलेला आहे। निदान तो प्राथमिक अंदाज तरी बरोबर ठरलेला आहे। आता विजेतेपदासाठी ही टक्कर, त्याला अंतिम स्पर्धा म्हटलं जातं। आणि मला वाटतं आता थोडंसं फ्री पोजिंग सुद्धा घ्यायला हरकत नाही, प्रेक्षकांची थोडीशी करमणूक होईल। जोपर्यंत निकाल निश्चित होत नाही तोपर्यंत थोडंसं फ्री पोजिंग, त्यांच्या ज्या पोझिस आहेत आवडत्या त्या त्यांना घेऊ दिल्या पाहिजेत। बिलावा पहा 127 बघा, ते डेफिनेशन बघा, त्याच्या थाईजचं ते बारकावे बघा, त्याच्या मांड्यांवरचे, त्याच्या डेल्टॉइड्सवरचे म्हणजे खांद्याच्या वरचे जे मसल्स आहेत ते। 129 वरही लक्ष ठेवा। 127, 28, 29 यांच्यात बऱ्यापैकी स्पर्धा होत आहे। बिलावाचे लॅट्स पण फ्रंट लॅट्स ही चांगले दिसले।
काफ मसल्स कोणाचे चांगले आहेत, बिलावाचे आहेत का, भास्कर कांबळीच्या मनानं बरे आहेत का, ते पाहू आपण. भास्करचा मी डायमंड काफ बघितला स्पर्धेत प्रथमच. आणि कोण आहे का डायमंड काफवाला? नाही दिसत आहे. बिलावाकडे आहे, काफ चांगले आहेत. Hamstring with calf muscle start. हॅमस्ट्रिंग आणि काफ ते बघा, डायमंड मसल ज्याला म्हणतो आपण. रुंद पण आहेत आणि मध्ये ती खाच आहे ती दिसते. ग्लुटसचे मसल्स बघा, कुल्याचे मसल्स बघा, उजव्या बाजूला विशेषतः जो त्यानं पाय फ्लेक्स केलेला आहे त्याचा थाय पण बघा, त्याच्यावरचे ते बघा Thank you. डिझाईन उमटलेला आहे, Back spread. नक्षीकाम केल्यासारखे वाटत आहेत. पुढील वजनी गट तयारीत राहायचंय. पुढील वजनी हे बघा, वाकल्यावर त्याच्या हॅमस्ट्रिंग स्थिती चांगल्या दिसल्या. आपल्या ग्लुटसकडं तो निर्देश करतोय, अंगुली निर्देश करतोय. हे बघा, ती नागफणी बघा पाठीची थँक्यू. किती डिफाईंड आहे, किती आकर्षक आहे, किती रुंद आहे. जसं एखाद्या फणा पसरवलेल्या नागानं हे करावं तसं ते पाठीची स्थिती असते. त्याला नागफणी म्हणतो आम्ही किंवा कोब्रा हुड म्हणतो. ते बघा, ट्रायसेप्स बघा, एखाद्या घोड्याच्या नालेसारखे. आणि नालावर खेळ ठोकलेले सुद्धा मला दिसले तिथे. आता नालेवर खेळ ठोकलेले दिसले मला. हे आता ऑब्लिक्स आणि थाईज, हे बघा, हे बघा किती श्रेष्ठ. मला तरी हा गटातला विजेता दिसतोय. अगदीच काहीतरी अघटित घडलं तर तो विजेता ठरणार नाही. स्पर्धकांनी आपला ट्रंक बॉडी बिल्डिंग मध्ये अनेक वेळा चमत्कार घडलेले आहेत. जास्त पडे नाही, थोडं पुढे यायचं. स्टँडिंग पोझिशन म्हणजे संभाव्य विजेता दिसणारा दूर फेकला गेलेला आहे. स्टँडिंग पोझिशन असं झालेलं आहे अनेक वेळेला. आता तो हो, बऱ्याच वेळा काय होतं की बॉडी बिल्डर थकतो, पोज मेंटेन करू शकत नाही, त्याला क्रॅम्प्स म्हणतो, मसल क्रॅम्प्स त्या येतात. आणि मग दमछाक करणारा खेळ आहे. स्टॅमिना प्रचंड पाहिजे आणि त्याचबरोबर विल पॉवर पाहिजे, इच्छाशक्ती पाहिजे. मगाशी एका पहिल्या गटामध्ये मी बघितलं थोडंसं क्रॅम्प्स आले त्या स्पर्धकाच्या पायामध्ये, पण त्यानं पोजिंग केलं, त्यानंतर स्वतःला सावरलं. फार कठीण असतं हे. इट्स अ माइंड गेम. मैं क्या बोल रहा हूँ, जितेंद्र जी, सेटवाल जी, वो एडिट रूम का है यहाँ पे. 133 सुद्धा बरा दिसतोय, पण परीक्षक काय म्हणतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 126च्या थाईजची, 128च्या थाईजची साईज चांगली आहे, पण डेफिनेशन तेवढी चांगली आहे का? बिलावाच्या बाजूलाच तो उभा आहे, त्याच्यामुळं बिलावा उजवा आणि तो डावा हे निश्चित दिसतंय. बऱ्याच वेळेला असं असतं की चांगल्या बॉडी बिल्डरच्या बाजूला उभं राहिलं की तुम्ही झाकले जाऊ शकता, असंही होऊ शकतं असतं. आता म्युझिक आणि फायनल पोस्ट डाऊन घेत आहेत, म्हणजे बहुधा परीक्षकांनी आपलं मन बनवलेलं दिसतं आणि बिलावाकडेच सगळ्यांचं लक्ष आहे. बघा, ते स्नायू बघा, ते फोरआर्म्स बघा, ते बायसेप्स बघा, आणि पुन्हा तो हॉर्स शू वाला ट्रायसेप बघा, हॉर्स शू वाला घोड्याच्या नालेसारखा, अक्षरशः खेळ ठोकल्यासारखा तो दिसतोय. खेळाने ठोकल्यासारखा तो अलगद तिथं दिसतोय. आणि केवळ तिसरी स्पर्धा या खेळाडूची. पहिली मुंबई नॉव्हिसेस जी त्याने सहजगत्या जिंकली, तो आला आणि सहज जिंकून गेला. मुंबई श्रीमध्ये सुद्धा तो आला, सहजपणे नाही जिंकला, त्याला थोडेसे कष्ट करावे लागले. इथे सुद्धा त्याला फारसे कष्ट करायला लागलेले नाहीत. पण ज्यावेळेला टायटल फाईट होईल, ज्यावेळेला विजेत्यांमधला विजेता ठरवला जाईल, ज्यावेळेला ज्याला चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स ठरवला जाईल, त्यावेळेला बिलावाचा कस निश्चितपणे लागेल आणि इतरांनाही त्याचं आव्हान परतवताना बऱ्यापैकी कामगिरी करावी लागेल, त्यांनाही बऱ्यापैकी प्रदर्शन करावं लागेल. बिलावाचं आव्हान दिसतंय तेवढं सोपं नाही आहे तेवढं परतवणं. आता वरच्या गटातले अजून काही खेळाडू आपण पाहिलेले नाही आहेत, ते ज्यावेळेला स्टेजवर येतील त्यावेळेला आपल्याला समजेल. बऱ्यापैकी आहेत, कारण 85-90 किलोपर्यंत चांगले स्पर्धक असतात आणि तयारी त्यांची चांगली असते. 90 किलोमध्ये मला 2-8 स्पर्धक दिसत आहेत, पण 90 नंतर मात्र स्पर्धकांची संख्या रोढावत जाते. निदान महाराष्ट्र श्रीसारख्या स्पर्धेमध्ये तरी रोढावत जाते. 2 मुंबई श्री आहेत, सुजन पिळणकर, सचिन डोंगरे हा उपविजेता आणि ठाणे श्री अजय नाईक, खूप तगडी कारण या 85 किलोचा जो पुढचा गट आहे त्याच्यामध्ये सुजन पिळणकर सारखा मुंबई श्री आहे, सचिन डोंगरे आहे, बरीच वर्ष
तो लोकांना ठाऊक आहे. टिटवाळ्यात किती आहे लोकप्रिय आहे मला माहीत नाही, पण जिथं जिथं बॉडी बिल्डिंग होतं तिथं सचिन डोंगरेचं नाव आवर्जून घेतलं जातं, लोकांना ते ठाऊक असतं. त्यानंतर ठाणेश्री झालेला अजय नाईक ही आहे या स्पर्धेमध्ये, अजय नायर आहे, सकिंदर सिंग आहे जो मुंबई उपनगरचा आहे आणि काही दिवसापूर्वी मुंबई श्रीमध्ये उपविजेता ठरला होता आपल्या गटामध्ये. तर तो गटही चांगलाच म्हणजे रंगतदार होण्याची शक्यता आहे. कोण कोणाला मागे टाकेल, कोण कोणाची जमिनीला पाठ लावेल हे काही सांगता येणार नाही. पण इथे मला बिलवा अनिल बिलावाशिवाय दुसरा कोणी विजेता असेल असं वाटत नाही. बाकीच्या 5 जागा ठरवा, नंबर 1 निश्चित झालेला आहे असा माझा समज आहे. धन्यवाद सर. आणि यानंतर मी आमंत्रित करेन डिजिटल पार्टनर रीच नेटवर्कचे आशीष जी गुप्ता. प्लीज वेलकम आशीष जी गुप्ता से मैं विनती करता हूँ कि आप स्टेज पे आ जाइएगा. त्यानंतर मी आमंत्रित करतोय गिरीश जी वजरे यांना आणि ऋषभजी राय यांना आमंत्रित करतोय, या 3 मान्यवरांना. त्यानंतर सुनील जी शेगडे, राजेंद्र जी हेंद्रे, राजन जी परब, दिलीप जी धुमाळ आणि विजय जी परब. धन्यवाद. त्यानंतर आमंत्रित करेन आदरणीय राहुलजी जाधव साहेब उद्योगपती टिटवाळा शहर. आदरणीय राहुलजी जाधव साहेब यांना मी आमंत्रित करतोय. त्यानंतर प्रमोदजी भोईर साहेब यांना सुद्धा मी आमंत्रित करतोय. भरतजी शिंदे साहेब यांना सुद्धा मी आमंत्रित करतोय. या मान्यवरांना मी आमंत्रित करतोय. अरुणजी तरे साहेब यांना सुद्धा मी आमंत्रित करतोय. या सगळ्या मान्यवरांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या शुभ हस्ते कुणालजी जाधव उत्सुकता त्यांना सुद्धा मी विनंती करतोय. शिखेला पोचण्याची काहीच गरज नाही आहे, सगळ्या मान्यवरांना कारण अनिल बिलावा होणार आहे. हा ज्याला म्हणतो अनडिस्प्युटेड निर्विवाद विजेता आहे असा माझा समज आहे. पण बॉडी बिल्डिंग मध्ये बऱ्याच वेळेला काही अघटित घटना घडलेल्या आहेत. हा गेल्या 40 वर्षाचा अनुभव आहे. प्रेक्षक मात्र थंड झालेले आहेत. मला समजत नाही त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावरची स्पर्धा बघितली आहे की नाही. ही स्पर्धा जर शिवाजी मंदिर किंवा षण्मुखानंदला असते तर प्रेक्षकाने एव्हाना सभागृह डोक्यावर घेतला असतं. मी अभिजित तरे, कुणालजी जाधव, विजय परब 6वा क्रमांक कोणाला जातोय? 6व्या क्रमांकासाठी सन्मान करण्यासाठी 133 विजय परब की आणखीन कोणी? या ठिकाणी विनंती करेन कुणालजी जाधव, त्यानंतर अमितजी तरे यांना मी विनंती करतोय. कुणालजी प्लीज, अमितजी या. 131 132 133 132 स्पर्धेबाहेर गेलेला आहे. आणि या गटातील 6वा क्रमांक कोड आहे 134 128 लंगरकर कोल्हापूर. एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे संकेत यांच्यासाठी. 128 नंबर हा डिसएडव्हान्टेज असतो की चांगल्या स्पर्धकाच्या बाजूला राहिला की तुम्ही झाकोळले जाता. संकेत लंगरकर हा 6व्या क्रमांकावर गेलेला आहे धन्यवाद कोल्हापूरचा. त्यानंतर पुढचा सन्मान देण्यासाठी मी विनंती करेन आदरणीय कोण ठरेल 5वा? 133 की 134? वाघमारे साहेब, अभिषेक खेडेकर की हरेश नाईक? आपल्या शुभ हस्ते. आणि दिलीप धुमाळ साहेब पुढे यायचं आपण. दिलीप धुमाळ. आणि या गटातील 5वा क्रमांक मिळाला आहे टर्न नंबर 129 129 अब्दुल अन्सारी पुणे. बऱ्यापैकी बॉडी बिल्डर होता पण थोडासा नाराज आहे, निराशा लपू शकलेली नाही आहे. शरीर सौष्ठव स्पर्धेचे हे सगळे विजेते, साईज वगैरे सगळं होतं पण परीक्षकांचा कौल त्याला मिळालेला नाही. 5व्या स्थानावर आहे अब्दुल अन्सारी. त्यानंतर या ठिकाणी चौथा कोण? मी आमंत्रित करतो. हु इज द 4th प्लेस्ड बॉडी बिल्डर हियर? 131 की 134 की 133? 133 ची शक्यता अधिक वाटते की नाही? अभिजित चव्हाण वाटतोय, नाही सुशांत रांजणकर वाटतोय. क्रमांक मिळालेला आहे. कोण आहे? टर्न नंबर 133 अभिषेक खेडेकर मुंबई. आता खरी टक्कर आहे 134 आणि 131 मध्ये दुसऱ्या क्रमांकाकरता. मी आमंत्रित करेन विशालजी परटोले यांना आणि मंगेशजी धुमाळ यांना. आपल्याला विनंती आहे की आपण लवकरच इकडे यायचे. माझे मित्र विशालजी. कोण नंबर 2? सुशांत रांजणकर या प्लीज या. आणि की
विजयजी वाघमारे की हरेश विजयजी नाईक वाघमारे ठाणे यानंतर पुढील पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन या ठिकाणी पुढील की पारितोषिक मुंबई देण्यासाठी ठाणे की मुंबई सुशांत रांजणकर की हरेश नाईक अभितजी तरे यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी यायचं. अभितजी तरे सुशांत रांजणकर की हरेश नाईक 131 की 134 सर आणि या गटातील तृतीय क्रमांक मिळालेला आहे ट्रक नंबर 134 नाईक हरेश नाईक ठाणे. पण सुशांत रांजणकरच्या मनात शंका असणार नाही की मी उपविजेता आहे असं मला वाटतं, कारण जी तयारी आपण अनिल बिलावाची पाहिली त्यावरून अनिल बिलावाला कोणी मागे टाकणं योगेशजी पाटील आणि कठीण दिसतंय, निदान या गटात तरी, त्यांना मी आमंत्रित करतो. निदान या गटात तरी. आदरणीय मोहनजी तरे साहेब आणि योगेशजी पाटील प्लीज या. आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. पुढील पारितोषिक या दोन दिग्गजांच्या शुभ हस्ते होईल. हा खेळ तसा लोकप्रिय आहे, तळागाळातल्या लोकांमध्ये लोकप्रिय आहे, कष्टकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे. क्रमांकात सन्मानित करतो. पण दुर्दैवानं या खेळाला राजमान्यता म्हणावी तशी मिळालेली नाही आहे. 131 शंका नव्हती त्याच्यात, देर वॉज नो डाऊट, कोणतीही शंका नव्हती. आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही आहे. अनिल बिलावा ज्या क्षणी स्टेजवर आला, मंचावर आला, तेव्हा विजेतेपदावर त्याचं नाव निश्चित झालेलं होतं. आणि याचा अर्थ हा आहे की अनिल बिलावा बाकीच्या बॉडी बिल्डर्सना काटेकी टक्कर देऊ शकतो. मनोजजी पवार साहेब, मनोजजी पवार यांना विनंती आहे. पुढील पारितोषिक आपल्या शुभ हस्ते होणार आहे. मनोजजी पवार. श्री सुनीलजी शेगडे आणि एक मान्यवर प्रथम क्रमांकात सन्मानित करतील. आणि अर्थातच या गटातील विजेता आहे ट्रक नंबर 127 अनिल बिलावा. लागोपाठ तिसरं विजेतेपद आहे. मुंबई श्रीमध्ये आपल्या गटातला विजेता, नवोदित मुंबईमधला विजेता, पहिल्या स्पर्धेत हा खेळाडू विजेता ठरलेला आहे. आणि आजही इथे त्यानं आपलं श्रेष्ठत्व भरपूर प्रमाणात सिद्ध केलेलं आहे. संजय चव्हाण हे त्याचे गुरु आहेत, त्याचे ट्रेनर आहेत आणि त्यांनी भरपूर त्याच्यावर मेहनत घेतलेली आहे. अर्थात चेले का श्रेय गुरु को भी जाता है, जैसा गुरु का मार्गदर्शन वैसा चेले का प्रदर्शन. आणि बिलवानं दाखवून दिलंय की तुझे मार्गदर्शन मला मिळालेलं आहे, त्या योगे मी हे श्रेष्ठ प्रदर्शन करू शकलेलो आहे. जसं मार्गदर्शन तसं प्रदर्शन. टाळ्या झाल्या पाहिजेत. फोटो सेशन होतं यार, एकदा 14 टाळ्या. छान मस्त फोन आहे सगळ्यांजवळ. इथे ते अँकर म्हणतायत टाळ्या वाजवा. लोक बिचारे थंडावलेत, बराच वेळ उभे आहेत, काही बसलेले आहेत, काही लोकांच्या पोटात आता कावळे ओरडू लागलेले असतील. सगळ्या मान्यवरांचे खूप खूप मनापासून आभार. विजेत्यांचे तेवढा उत्साह राहत नाही. हे केव्हा येणार? बॉडी बिल्डिंगच्या आयोजकांच्या लक्षात हे आलं पाहिजे. आणि विशेषतः जेव्हा एखाद्या छोट्याशा ठिकाणी ही स्पर्धा होत असते त्यावेळेला प्रेक्षक जे आलेले असतात ते 5 तास बसण्याच्या हिशोबाने आलेले नसतात. 2-3 तास हे मनोरंजनासाठी केव्हाही चांगले. जुना काळ गेला संगीत, आता 2 अंकी नाटकं झाली, सिनेमा 1.5 तासाचे झाले. मात्र आमच्या बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धा 3 तासाच्या 4, 4 तासाच्या 5 आणि आज तर ती 6 तासाची होईल असं मला आता वाटू लागले, भीती वाटू लागली.